मी माझं भाग्य समजतो की डॉक्टर सर सारखे तरुण व्यक्तिमत्व माझे मित्र आहेत आणि सरांनी आवडी नावाचा सिनेमा केला होता. त्या आवडी नावाच्या सिनेमाचं गीत लेखन हे माझ्या वाटेला आलं होतं. मी खूप त्याबाबत अगदी भाग्यवान आहे. माझी कविता मी आज त्यांनाच समर्पित करतो, कारण ते मृत्युंजय आहेत आणि ते मृत्युंजय राहतील असं मी त्यांना इथे आज सरांना शुभेच्छा देतो. त्या तत्पूर्वी सर 2 वेळे असं समर्पित की नमन शिवाजी, नमन भवानी, नमन आईला, नमन आईला, नमन शिवाजी, नमन भवानी, नमन आईला, नमन आईला. कागदाची करते कविता नमन त्या शाईला, कागदाची करते कविता नमन त्या शाईला. आणि माझी ही रचना या कर्णासारख्या अभेद्य व्यक्तिमत्वाला मी समर्पित करतो. सर, रचना मुक्त छंदात आहे की महाभारतातल्या त्या संजयापरी, की महाभारतातल्या त्या संजयापरी या मराठवाड्यातल्या संजयने सुद्धा कैक वर्ष पाहिला इथल्याच काही राजकारणी कौरवांनी केलेला सामान्य माणसांवरचा अत्याचार. की महाभारतातल्या त्या संजयापरी या मराठवाड्यातल्या संजयने सुद्धा कैक वर्ष पाहिला इथल्याच काही राजकारणी कौरवांनी केलेला सामान्य माणसांवरचा अत्याचार आणि तो पेटून उठला करण्या बंड इथल्या लाखो गोरगरीब पांडवांसाठी शिक्षणाच्या सिंहासनावर बसून, शिक्षणाच्या सिंहासनावर बसून अरे खोडून टाकला इथला अडाणी कारभार अगदीच निधड्या छातीने निस्वार्थपणे. की खोडून टाकला इथला अडाणी कारभार अगदीच निधड्या छातीने निस्वार्थपणे. चिखल आणि खचखळग्यांची वाट तुडवत कष्टकरी बळीराजांच्या झोपडीत जाऊन घास खाल्लेला हा शेतकरी पुत्र खुपत राहिला वर्षानुवर्षे आपल्याच काही लोकांच्या डोळ्यामध्ये. की खुपत राहिला वर्षानुवर्षे आपल्याच काही लोकांच्या डोळ्यामध्ये. पण फिनिक्स पक्षाने जशी राखेतून भरारी घ्यावी, पण फिनिक्स पक्षाने जशी राखेतून भरारी घ्यावी तशी निंदेच्या विस्तवातून भरारी घेऊन या मराठवाड्याचं रामराज्य केलं त्यांनी. अरे तळागाळातल्या लेकरांना अक्षराचं जग देऊन, या तळागाळातल्या लेकरांना अक्षराचं जग देऊन वाटत राहिले ज्ञानतीर्थ सवितामय सावलीची साथ घेऊन. की वाटत राहिले रामतीर्थ सविताबाई सावलीची साथ घेऊन हर एक लेकरात आदित्य पाहिला. की हर एक लेकरात आदित्य पाहिला आणि अगदीच अपूर्व कामगिरी केली त्यांनी या कोरड्या भूमीमध्ये. अगदीच अपूर्व कामगिरी केली त्यांनी इथल्या कोरड्या भूमीमध्ये रुग्णांच्या केवळ खांद्यावर हात ठेवून. की रुग्णांच्या केवळ खांद्यावर हात ठेवून त्यांचा अर्धा आजार बरे करणारे बाबा आमटे का म्हणून नाही त्यांना हा मला प्रश्न पडतो. की वर्षभराच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी, की वर्षभराच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी सेलूकरांच्या वजळीमध्ये सुरभी सोहळा टाकणारे मला पालकच वाटतात. अरे कृष्णाच्या द्वारकेला लाजवणारी आणि अयोध्यापरी नगरी सजवणारी ही इमारत त्यांच्या उंचीची साक्ष आहे. पदे येतील आणि पदे जातील सुद्धा, शेवट आहे. पदे येतील आणि पदे जातील सुद्धा, पण शेतकऱ्यांच्या देठाचं भलं करणाऱ्या सभेचे कल्याणकारी सभापती ते आज आहेत, भविष्यात होतील आणि अजन्म राहतील. मी ही तिथे प्रार्थना करतो, मी ही तिथे प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद.